हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, आज आपण इन्स्टंट अशा पद्धतीने किंवा अगदी सोप्या अशा पद्धतीने डोनट करणार आहोत. तर आज ज्ञानेशला डोनट खायचे आहे, तर मी अगदी सोप्या अशा पद्धतीने डोनट करणार आहे. तर त्यासाठी मी इथे हाफ ब्रेड घेतलेला आहे. दुकानामध्ये जो हाफ ब्रेडचा जो पुडा भेटतो, जो पॅकेट भेटतो, तो आपल्याला घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायच्या आहेत, ह्या ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि आपण अगदी इन्स्टंट डोनट करत आहोत. मुलांना आपण बाहेरचे डोनट म्हणजे बाहेर डोनट तसं एक डोनट जर आपण बघायला गेलो बाहेर तर तो खूप महाग भेटतो, पण अगदी आपण घरच्या घरी मुलांसाठी हे डोनट बनवू शकतो. आता या ब्रेडच्या कडा कट केल्यानंतर हाताच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि पहा, इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. तर याच्यावरती आपल्याला अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि छान मस्त हे असं मळून घ्यायचे आहेत. आता इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे, तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकतात. आणि मी ते एका वाटीमध्ये थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. तर आपल्याला हाताला असं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि पहा, मी ते अगदी थोडं पाणी ॲड करून हे जे ब्रेड आहे या ब्रेडचं असं कणिक मळून घेतलेलं आहे. आता हाताला ऑइल लावल्यानंतर अगदी असा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि छान मस्त तो हातावरती गोल असा आकाराने करून घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला असं होल पाडून घ्यायचं आहे. आणि तर पहा तुम्ही, इथे आपला हा अगदी डोनट तयार झालेला आहे. आता इथे पहा, मी ज्ञानेशसाठी म्हणजे मी माझ्या मुलासाठी डोनट करते, म्हणून मी अगदी छोटे छोटे आकाराचे डोनट करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी डोनटचा जो लहान मोठा असा आकार तुम्ही देऊ शकतात. तर पहा, मी अशाच पद्धतीने हे डोनट तयार करून घेतलेले आहेत. मी फक्त अर्धा ब्रेड घेतला होता. त्या अर्धा ब्रेडचे तुम्ही पाहू शकतात अगदी 6 ते 7 डोनट बनतात. तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असतील तर त्यानुसार तुम्ही मोठा एक जो ब्रेड असतो, फुल ब्रेड असतो, तो तुम्ही घेऊ शकता. फुल ब्रेडचा जो पुडा असतो किंवा जो पॅकेट असतो तुम्ही घेऊ शकतात. आता पहा, इथे मी दूध पावडर घेतलेली आहे. तर इथे आपण व्हाईट चॉकलेट तयार करतो आहे. जर तुम्हाला व्हाईट चॉकलेट करायचं असेल, तुम्ही बाहेरून व्हाईट चॉकलेट आणून तर तुम्ही मेल्ट करू शकतात. तर पहा, इथे मी व्हाईट चॉकलेट तयार केलेलं आहे. तर इथे मी 4 ते 5 चमचे दूध पावडर घेतलेली आहे आणि इथे त्याच्यामध्ये मी अगदी थोडं पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे जो आपला चमचा असतो ना, आधी 1 चमचा पाणी ॲड करायचं आहे आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे. आता इथे ना, हे जे व्हाईट चॉकलेट खूप जास्त पातळ झालं होतं, थोडं पाण्याचं प्रमाण जास्त झालं होतं. मी पुन्हा त्या व्हाईट चॉकलेटमध्ये पुन्हा दूध पावडर ॲड केल्यानंतर तो व्हाईट चॉकलेट थोडा मी घट्ट तयार करून घेतला. आता पहा, मी इथे ही कॅडबरी घेतलेली आहे. आता ही जी कॅडबरी आहे, तर ही कॅडबरी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. हिचे अगदी असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि पहा, मी इथे हे जे डोनट आहे, तर मी चॉकलेट डोनट म्हणजे मी हे जे डोनट आहे ते चॉकलेटमध्ये डिप करणार आहे आणि वरतून व्हाईट चॉकलेट अगदी असं स्प्रिंकल करणार आहे. व्हाईट चॉकलेट ऑप्शनल आहे. आता माझ्याकडे व्हाईट चॉकलेट नव्हतं, मी इथे फक्त दूध पावडरचा वापर केलेला आहे, किंवा तुमच्याकडे कंडेन्स मिल्क असतो तो असेल, तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. तर पहा, मी इथे ही जी कॅडबरी आहे तर कॅडबरीचे अगदी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे पहा, मी पूर्ण एक कॅडबरी नाही घेतलेली, मी फक्त इथे अर्धीच कॅडबरी घेतलेली आहे. बाकीचे मी कॅडबरी ठेवून दिलेली आहे. आता पहा, इथे मी अगदी छोटंसं असं बाउल घेतलेलं आहे. त्या बाउलमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे. आता आपण जी कॅडबरी बारीक केली होती ना, ती कॅडबरी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. जसं खालचं पाणी जसं बॉईल होईल ना, तसंच ही जी कॅडबरी आहे ना, ती छान मस्त मेल्ट होईल. आता पहा, काय होतं, माझा हा जो बाउल आहे हा खूपच छोटा आहे आणि त्याच्यावरती मी काचेचा बाउल ठेवला ना, कारण
बाउलमध्ये जे पाणी आहे ते छान मस्त उकळतं आहे आणि मी त्याच्यावरती हा काचेचा बाउल ठेवला ना की ते पाणी वरती येतं. म्हणून मी काय केलेलं आहे, पकडीच्या साहाय्याने हा काचेचा बाउल अगदी वरच्यावर असा धरलेला आहे. म्हणजे त्या गरम वाफेमुळे ही जी कॅडबरी आहे ती छान मस्त अशी मेल्ट होऊन जाईल. आता पहा तुम्ही, मी इथे अगदी थोडीच कॅडबरी घेतलेली आहे आणि म्हणून मी इथे अगदी छोटाच बाउल घेतलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने इथे आपली कॅडबरी छान मस्त अशी मेल्ट झालेली आहे आणि ही कॅडबरी ना छान मस्त अशी एकाच डायरेक्शनमध्ये मस्त अशी फेटून घ्यायची आहे. म्हणजे जे हे कायचे छोटे छोटे तुकडे वगैरे असे ते सुद्धा छान मस्त मेल्ट होतील. आता पहा, इथे आपली कॅडबरी छान मस्त मेल्ट झालेली आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता हा जो काचेचा बाऊल आहे तो असाच आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे गरम वाफेमुळे ती कॅडबरी आपली छान मस्त मेल्ट होईल. कारण ही कॅडबरी घट्ट झाली ना की ती पुन्हा अगदी घट्ट होते. म्हणून तिला मी गरम वाफेवरतीच ठेवलेली आहे. कारण त्या बाउलमध्ये जी काही गरम वाफ असेल त्या गरम वाफेमुळे ती छान मस्त मेल्ट राहील, घट्ट नाही होणार. आता पहा, इथे हे जे डोनट आहे तर मी कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे आणि एक लक्षात ठेवा, तेल गरम करून झाल्यानंतर गॅस मिडियम करायचे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे डोनट तळून घ्यायचे आहेत. आता इथे पहा, कढई छोटी आहे म्हणून मी एका वेळेला फक्त 3च डोनट ॲड केलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते, हे जे डोनट आहे तर अगदी 1 तासामध्ये हे डोनट तयार होतात. एवढी ही सोपी रेसिपी आहे. मुलांना बाहेरचे डोनट म्हणजे देण्यापेक्षा तुम्ही अगदी घरच्या घरी मुलांना असे डोनट करून देऊ शकतात. तर पहा, मी अशा पद्धतीने हे जे डोनट आहेत ब्राऊन होईपर्यंत छान मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि मी अशाच पद्धतीने हे जे डोनट आहेत ते मी तळून घेतलेले आहेत. आता पहा, हे जे डोनट आहे ते छान मस्त असे आतून सॉफ्ट आणि बाहेरून छान मस्त असे क्रंची कुरकुरीत होतात. तर पहा, आता हे डोनट आहेत ना हलके थंड करून घ्यायचे आहेत. थंड करून झाले की आता आपल्याला हे डोनट आपण जे कॅडबरी मेल्ट करून घेतली होती त्या कॅडबरीमध्ये हे डोनट आपल्याला बुडवायचे आहेत आणि एका साईडनेच आपल्याला बुडवायचे आहेत. आणि पहा, ही कॅडबरी मी फक्त मेल्ट करून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी कुठलंही बटर किंवा दूध वगैरे किंवा पाणी वगैरे अजिबात ॲड केलेलं नाही. आता पहा, फक्त हे डोनट बुडवण्यापूर्वी ही जी मेल्ट कॅडबरी ती फक्त एका डायरेक्शनमध्ये फक्त फेटून घ्या आणि त्यानंतर हे जे डोनट आहेत ना ते अशा पद्धतीने आपल्याला या कॅडबरीमध्ये छान मस्त बुडवायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. तर पहा, मी अशाच पद्धतीने सगळे डोनट कॅडबरीमध्ये मी असे बुडवून घेतलेले आहेत. आता मी जो दूध पावडरपासून जो व्हाईट चॉकलेट तयार केला होता तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर चला, आणि हे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल वगैरे तर ठीक आहे, ओके. तुम्ही अगदी आपल्याकडे जी साखर असेल तुम्ही वरतून साखरसुद्धा स्प्रिंकल करू शकतात किंवा जर तुमच्याकडे पिठी साखर असेल, पण शक्यतो पिठी साखर ॲड करण्यापेक्षा आपली जी साखर असते दाणे जी साखर असते दाणेदार ती साखर तुम्ही ॲड करू शकतात. तर पहा, अशा पद्धतीने मी ही जी व्हाईट जो चॉकलेट आहे जो मी दूध पावडरपासून तयार केला होता तो मी अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने छान मस्त स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. आता हे जे डोनट आहेत खायला एवढे अप्रतिम लागतात, चवीला तर एकच नंबर लागतात. मी तुम्हाला एवढं सांगेन, जेव्हा ज्ञानेश शाळेतून आला तर मी त्याच्यासाठी हे सरप्राईज होतं. तर मी त्याला सांगितलं नव्हतं की मी त्याच्यासाठी डोनट करणार आहे, पण मी ठरवलं होतं की हां, आज त्याच्यासाठी मी डोनट करेल. म्हणजे तो शाळेतून आला की मग तो शाळेतून आला की हे तो डोनट खाईल. तर आणि खरंच त्याला हे डोनट खूपच आवडले. तुम्हीसुद्धा मुलांसाठी अगदी घरच्या घरी हे डोनट तुम्ही तयार करू शकतात. नक्की तुम्हीसुद्धा मुलांसाठी हे डोनट नक्की ट्राय करा. अगदी 1 तासामध्ये हे डोनट तयार होतात.